माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनहित सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक कोकण विभाग, माऊली माझा चॅनलचा संस्थापक। मी आपणापुढे असा एक भ्रष्टाचाराचा व्हिडिओ सादर करतो। विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याकडे सादर करत आहे, करत राहणार आहे। कारण ठोकळ्याशिवाय उघडत नाही, शोधल्याशिवाय सापडत नाही आणि चावल्याशिवाय गिळत नाही। म्हणून राज्य शासन असो, केंद्र शासन असो, यासाठी माझ्यासारख्या देहाचा जनतेला, राज्याला उपयोग व्हावा, खारीचा वाटा म्हणून आज आता आपल्या पुढे एक असा भ्रष्टाचार कसा असतो, अधिकारी कसे भ्रष्टाचार दडवून ठेवला जातो, हे आपल्या पुढे सादर करतो। MMRDA आणि MSRDC एक 5-6 कामाच्या बाबतीत मी आपल्या पुढे चर्चा करतो। स्पष्टपणे सांगतो, हा सगळा पत्रव्यवहार आहे। हा पत्रव्यवहार MMRDचा आहे सगळा। याच्यामध्ये कोणची कामं आहेत, कसली कामं आहेत, हे सगळं डिटेल आहे। आणि करोडो रुपये जिथं आम्हाला दत्तक मिळण्यासाठी आम्ही सादर करतो त्याला म्हणतात माहिती आयोग। आणि काही अडचणी आल्या, तक्रारी झाल्या तर आम्ही तक्रार करतो पोलीस प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आणि मानवी हक्क आयोगाच्या विरुद्ध आणि लोक आयुक्तांच्याकडे। कारण भ्रष्टाचार दस्त मिळण्यासाठी माहिती आयोग, मानवावरती अन्याय होत असेल तर पोलीस प्राधिकरण, मानवी हक्क, लोकायुक्त बाबत आपल्याशी हा व्हिडिओ पूर्णपणे सादर करून विश्लेषण करतो। आता कर्जत हालफाटा पूर्ण मुरबाड पडेल। कर्जत तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये हा रस्ता येतो। करोडो रुपयाचे संपवून इथं MSRDC यांना हे पत्र दिलं होतं का सदर्व माहिती अधिकाराप्रमाणे आम्हाला माहिती मिळावी, म्हणून याच्यात श्री SK सुरोसे साहेब, अधीक्षक अभियंता MSRDC बांद्रे, हे यांना दिलेलं पत्र आहे। अशी अनेक पत्र मी सादर केलेली आहेत। याच्यात परिपूर्ण विश्लेषण करून सगळं लिहिलेलं आहे। आणि सांगण्याचं तात्पर्य असं, कोकण विभाग राष्ट्रीय महामार्ग मार्ग हे अधीक्षक सूर्यवंशी साहेब आहेत, विजय सकपाळे त्यांचे इंजिनियर आहेत, निफाडे साहेब आहेत, रियाज आहेत, पच्छापुरे आहेत, यांनी ही कामं सगळी पाहिली। सोनटके साहेब आहेत, यांनी ही सगळी कामं पाहिलेली आहेत। पुणे पौंड तुळशी माळेघाट, माळे तामानी घाट, शहापूर ते पोटगाव, मुरबाड रस्ता मी म्हणालो तो, पाटगाव ते खोपोळी, मानगाव दिघी पोर्ट, पुणे रायगड जिल्हा। मी विश्लेषण याचे एक एक व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। पण आपल्या पुढे का ठेवतो असं, का हे आपल्याला सांगू असा इच्छितो का शेकडो नाही लाखोनी वृक्षतोड केलेली आहे। ह्या रस्त्यांच्या वरती घनघोर वृक्षतोड करून आज वृक्षतोड कुठेही लावलेली नाही, हे स्पष्टपणे उघड झालेले आहे। म्हणून माहिती आयुक्त यांच्याकडे असे अनेक अपील आहेत माझे, असे अनेक अपील आहेत। द्वितीय अपील करून, प्रथम अपील करून तर ते त्यांच्याच ऑफिसमध्ये असतात।
त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही ते एकामेकाला सहाय्य करू अवघे जर सुपंत. आणि द्वितीय अपील असल्या कारणाने द्वितीय अपिलामध्ये हे असे अनेक अपील आहेत. कशासाठी? तर माहिती मिळण्यासाठी. परंतु काय, माहिती मिळण्याचा संबंध येत नाही का? करोडो रुपयाची कामं केलेली आहेत, ती कशी मोडून खाली जातात आणि कसा मोडून खाल्ल्यावरती कशीही असे अनेक अपील आहेत माझ्याकडे, पुढे सादर करतो मी. शेकडो अपील विथ याच्यासून MSRDC MMRDA यांच्याकडे द्वितीय अपील माहिती आयुक्तांकडे मी दाखल करून सरळ त्यांनी अपील धुडकावून लावले. आदेश अपील निकाली करण्यात येत आहेत. मग जर चाललेले करोड रुपयाचे रस्ते असतील तर त्यांची माहिती मुख्य माहिती आयुक्तांकडून राज्य माहिती आयुक्तांकडून जर मिळाली नाही तर पुरावे कसे आमच्या हातात मिळणार? पण करोडो रुपयाचे जे आज रस्ते बिस्ते चाललेले आहेत, शेकडो लाखोंनी वृक्षतोड केलेले आहे. अगदी MB वेगळी, यांचं काम वेगळं, यांचं स्ट्रक्चर वेगळं, यांचे व्हाउचर वेगळे. काय मग आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता कुणाकडे न्याय मागणार? MSRD MMRDA पंतप्रधानांसकट पत्रव्यवहार केलेला आहे. पूर्णपणे याच्यामध्ये अधिकारी कोण आहेत हेही त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. परंतु हे सगळे पत्र MSRD MMRDA आणि नितीन गडकरी साहेब यांना दाखल केलेले आहे. आणि MSRDA यांच्या विरोधात रस्त्याच्या बाबत हे अपील दाखल केलेले आहेत, तक्रारी दाखल केलेल्या आहेत. पण आम्हाला मात्र MMRDचे मुख्याधिकारी हेही काय आमच्या सामाजिक कार्यकर्त्याला जुमानत नाही, तिथूनचे इंजिनियर जुमानत नाही. MSRDचे मुख्याधिकारी अधीक्षक साहेब हेही आम्हाला जुमानत नाही, आमच्या लिखाणाला जुमानत नाही. कचऱ्याची पेटी दाखवतात. आधार मांडण्यासाठी आम्ही RTA दाखल करतो, ते द्वितीय अपीलामध्ये गेल्यावरती ते द्वितीय अपीलमध्ये सुद्धा राज्य माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त, बृहमुंबई हेही मोडून खातात. यांना कोणत्याही प्रकारे पुरावे द्या. करोडो रुपयाची रस्त्याची कामं झालेली आहेत. अनेक मी आपल्याकडे यापूर्वी दाखवली, आता याच्या पुढे अजून दाखवणार आहे. मग सामाजिक न्याय मागाचा कुणाकडे? आज माझा पत्रव्यवहार जर मुख्य माहिती आयुक्तांकडे अपील दाखल केले, MSRD कडे अर्ज दाखल केले, MMRDA कडे अर्ज दाखल केले, राज्याच्या नगर विकास मंत्री महोदयांकडे अर्ज दाखल केले, मुख्यमंत्रींकडे अर्ज दाखल केले, राज्यपालांकडे अर्ज दाखल केले, राष्ट्रपतींकडे अर्ज दाखल केले, विरोधी पक्ष नेत्यांकडे अर्ज दाखल केले. जर सगळे कागदपत्र कचऱ्याच्या पेटी जात असतील, भ्रष्टाचार बाहेर येईल कसा? मला असं म्हणायचं, विविध प्रकारचे रस्ते जे झालेले आहेत, मी आपल्याकडे वाचून दाखवलं. रायगड जिल्ह्यामध्ये MSRDच्या अंतर्गत हाल फाटा तर 4 फाटा, कर्जत खालापूरच्या मध्ये मी आपणास बोललो, 2012ला 81 कोटी आणले, गेले गडप झाले. 2016 पर्यंत 2016 पासून 91 कोटी आणले, 11 ते 15 किलोमीटर गडप झाले. तिथून करोडो रुपये आणले मुरबाडपर्यंत, गेले कुठे? रस्ता बघा, MB बघा, रस्त्याचं काम बघा. लाखोंनी वृक्षतोड झालेले, कोण वृक्ष लावणार?
समर्थ नानासाहेब धर्माधिकारी यांनी रेवदंडे दासांकडून करोडो लाखो करोडोनी उपचार करून घेतली. त्या कारणास्तव आज राज्यामध्ये उत्तमाचा पाऊस होत आहे. आणि जर हे अधिकारी तोडून रस्त्याचे वृक्षतोड माती मिळवून टाकत असतील, मुरगटून तुडून टाकत असतील, यांना जाब विचारीन कोण? आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता लिखाणाला पण अधिकारी ऐकत नाही. याला 20% अधिकारी म्हणतात. मग यांना जाब विचारीन कोण? आम्ही अनेक वेळेला प्रश्न मांडले लिखाणामध्ये, पण आमचे मात्र प्रश्न यांनी मोडून तोडून खाल्ले. आणि वरती आम्ही वाईट हा अधिकाऱ्यांना नडतो, अधिकाऱ्यांचे ऍक्शन घेतो, अधिकाऱ्यांची कारवाई करायला सांगतो म्हणून आम्ही वाईट, म्हणून खोटे गुन्हे दाखल करायचे पोलीस डिपार्टमेंटला हाताशी धरून, त्याच्यानंतर खोटं नाटं लिहायचं आणि सामाजिक कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा. अधिकारी भ्रष्ट मार्गाने देशाला लुटतात, त्याच्यासाठी आवाज कोण उठवणार? आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता आवाज उठू पाहतो, त्याला दाबला जातो. म्हणून देशाचे राज्याचे मंत्री महोदय, केंद्र शासन, राज्य शासन यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो का अधिकाराचा फायदा हे पदाधिकारी आपण अधिकाऱ्यांना दिलेला जो अधिकार आहे सुरळीत चालवण्यासाठी, देश सुरळीत होण्यासाठी 20% अधिकारी आपल्या देशाला राज्याला नडतायत. आणि आज अधोगतीला चालवलेला जो आहे देश भ्रष्ट मार्गाने, ह्या 20% अधिकाऱ्यांच्या ते केसेस होणं गरजेचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओ अति पुरावेशी तर पहिलं तर बनवलेलेच आहेत आणि आता वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो मी. यांनी खोट्या केसेस सामाजिक कार्यावरती करण्याचा हे प्रयत्न करतात. म्हणून मला अशी विनंती आपल्याला राज्यकर्त्यांना करायची का आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला खारीचा वाटा म्हणून आपण प्रतिसाद द्या. आम्हाला विचारा तुम्ही हे कशाच्या जोरावर बोलता. मी पुराव्यासह दाखवीन. अनेक माझ्याकडे फायली आहेत, अनेक फायली आहेत माझ्याकडे. यांची MBA रस्ता एक, यांची MBA रस्ता एक, MRDAचं काय MBA रस्ता एक झालेल्या कामांचे वृक्षतोड अनेक लाखोनी गेले कुठे झालेले काम, कागदपत्र कोरगावकर, अंगू कोरगावकर नाव आहे याच्यावरती. या माणसाने तर भयंकर मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. कर्जत खालापूर रस्ता म्हणजे पलद्दे रस्ता म्हणतात त्याला. कधी काय केलं मी यांचं नावासकट पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं का आमच्या व्हिडिओवरती लक्ष द्या. राज्यकर्ते महोदय, आपणास नम्र विनंती करतो की नगर विकास मंत्री महोदय आपल्या हातात अधिकार आहेत, मुख्यमंत्री साहेब आपल्या हातात अधिकार आहेत, उपमुख्यमंत्री साहेब आपल्या हातात अधिकार आहेत, विरोधी पक्ष नेते असो आपल्या हातात अधिकार आहेत. पंतप्रधान साहेब, भ्रष्टाचार कमी होणार नाही. आम्हाला कागद मिळालं पाहिजे. म्हणून मुख्य माहिती आयुक्तांच्यावरती उत्तम प्रमाणे कसं राज्यामधला माहिती आयोग चालेल याच्यावर लक्ष द्या. पोलीस प्राधिकरणाकडे गेलेली तक्रार कशी मार्गी लागेल, गरीबाला न्याय मिळेल याच्यावरती लक्ष टाका. माहिती आयुक्ताकडे तक्रार गेल्यावरती त्याला न्याय मिळेल यांच्यावरती लक्ष टाका. लोक आयुक्त यांच्याकडे तक्रार गेलं याला न्याय मिळेल यांच्यावरती लक्ष टाका. फार मोठं महत्वाचं आहे. म्हणून आपणास अशी विनंती करतो का ह्या रायगड जिल्ह्यामध्ये मी हे रस्ते सांगितलेले आहेत. पेण रस्ता, कर्जत पेण रस्ता, कर्जत पाळी रस्ता, कर्जत मुरबाड रस्ता रायगड मधले आहेत, ठाण्यामधले आहेत. अजूनही मागच्या व्हिडिओमध्ये पण रस्ते सांगितलेले. तर मला असं म्हण, नगर विकास महोदय मंत्री साहेब, भ्रष्टाचार कमी होण्यासाठी यांच्या MBA पहा, विजिलन्स वाले पहा. भ्रष्टाचारी पाठवू नका तिथं. तिथं जातीचे पाहेत जे देशाचा मान सन्मान राखतात.
मानवाला न्याय मिळवून देतात आणि भ्रष्टाचारी जे असतील त्यांच्यावरती ऍक्शन घेतात, अशी माणसं पाठवा. चेक करा, करोडो अब्ज रुपयाचा भ्रष्टाचार आहे. माझ्याकडे तर भरपूर फायली आहेत, मी आपल्या पुढे ठेवीलच. विनंती करतो का देशाचा भ्रष्टाचार कमी करायचा असेल, सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता तुम्ही त्याला साधा सुभा समजू नका, त्याला सहकार्य करा. सांगतो, एक आठवड्याचा नेट असतो, तो जर लावताना चुकला तर अख्ख्या गाडीचं वाटोळं लावून टाकतो. पण तो एक आठवड्याचा नेट असतो, तो गाडीला बसवला तर अख्खी गाडी बरी करतो. बारीक मोठ्याकडे पाहू नका. ह्याप्रमाणे आपण लक्ष टाकून भ्रष्टाचार कुठे होतात, कसे होतात आम्ही सांगितलं, इथं सांगितलं. बाकी विविध प्रकारचे भ्रष्टाचार व्हिडिओद्वारे आपण पुढे आणणारच आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. दिलेली माहिती आचरणात यावी, कार्यवाही व्हावी, याकरता मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. जय सद्गुरू. अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.